मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो की आता 370 कलम हे काश्मीरमधनं रद्द झालं, ते झालं नाही झालं वगैरे वगैरे, आपण त्या भानगडीत नको जाऊया. आता 370 कलम रद्द झाल्याचा अर्थ काय? तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जणांनी घेतली मला माहिती नाही. खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अदानींनी घ्यायला पाहिजेत. तर लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, हे फक्त काश्मीरपुरता नाही आहे. तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात, तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा. आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोण टिकेल? तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल नो. माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे. ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल.